बाप्पा इज होम. पण थांबा, सगळ्यात पहिले आम्ही काय काय केलं, घरामध्ये कशी काय तयारी झाली, तर चला बघूया. सगळ्यात पहिले मखर, आणि ही होती आमची डिझाईन. आणि मागी गणपतीमध्ये ना आम्ही खरे फुलांचीच मखर तयार करतो. आता जे ते ब्राऊन कलरचे मटके होते ना, त्याला आम्ही गोल्डन स्प्रे पेंट केलं आणि खूप मस्त हे डिझाईन असणार आहे. मीनवाईल माझ्या पेटूनी मस्त पैकी पाणीपुरी खाल्ली. हा, आता बरं वाटतंय. आणि ह्या टाइमचं कलर स्कीम आहे ग्रीन, व्हाईट आणि पिंक असं कॉन्ट्रास्ट मध्ये. आणि मी पण पटकन रेडी झाली, बाप्पाला आणायला चाललो आहोत यार आता. आणि ताडा, आपलं मखरचं पण सेटअप करून झालंय. तर बाप्पा येतोय 1.5 दिवसासाठी, तर एक्स्ट्रा टाइम साठी ना आम्ही बाप्पाला रात्रीच आणतो. बाप्पासाठी पेढा आणि रुमाल सगळं घेऊन झालंय. आम्ही इथेच गेलो होतो डोंबिवली मध्ये. गावदेवी मंदिर आहे ना मानपाडाच्या इथे, मयुरेश्वर कलानिकेतन करून जागा आहे, त्यानेच ना बाप्पाला मस्तपैकी रेडी करून दिलं आहे. तुम्ही आयलॅशेस नोटीस केले का बाप्पाचे? पण बाप्पा थोडेसे नखरे करत होता गाडीमध्ये बसायला. पण मस्तपैकी आम्ही घरी आलो, मम्मानी वेलकम केलं बाप्पाचं. आणि तुम्हाला बाप्पा कसे वाटले मला ते पण सांगा. व्हाईट आणि राणी पिंकचं कॉम्बिनेशन आहे ह्या टाइमचं. आणि डिनर मध्ये माझ्या पेटूनी मस्तपैकी गरमागरम इडली आणि केक खाल्लं. दॅट्स इट. गणपती बाप्पा मोरया.